वाट तुझ्या होकाराची. भाग 16. पाहुणे मंडळी घरी पोहोचली म्हणून मग सर्वांनी त्यांचं स्वागत करत त्यांना योग्य तो मान दिसत बसण्याची विनंती केली. प्रसन्न, त्याचे आई वडील, आजी आजोबा आणि इतरही कुटुंब तिथं उपस्थित होते. रीना मात्र अजूनही प्रियासोबत आत्ताच थांबली होती, तर अभय अजूनही रेडी होऊन बाहेर आला नव्हता. राही देखील आतच थांबली. निलेश आणि गणेशने सर्वांना पाणी देत तिथेच थांबवलं. दोन्ही लहान काकूंनी आत जात नाश्त्याच्या प्लेट्स रेडी केल्या. रजत आणि त्याचं कुटुंब बोलत असताना रजतची नजर मात्र नुसतीच भिरभिरत होती. कधी ती बाहेर येते हीच वाट बघत होता. अभय रेडी होऊन लगेच बाहेर आला. सर्वांना भेटत तोही तिथेच थांबला. सर्व माहिती असताना देखील महिला तिथेच उभ्या होत्या. मोठ्या काकांनी प्रियाला बाहेर बोलवताच अभयने "मी घेऊन येतो" सांगत लगेच आत शिरला. प्रियाला आवाज देणार तर ती समोरच उभी होती. अगदी सिंपल साडी, हातात मोजक्या बांगड्या, गोरीपान असल्याने रंगही उठावदार होता. साडीचा आणि तो तिच्यावर खुलून दिसत होता. पदर एका बाजूने खांद्यावर घेत ती लगेच अभयजवळ गेली. त्यानेही डोळे भरून आपल्या लहान बहिणीला बघताच विचार केला. आजपर्यंत जिला आपण बच्चा म्हणायचो ती एवढी मोठी झाली आणि आपल्याला कळलं देखील नाही. बाई, भीती वाटते. प्रियाने लगेच त्याला सांगताच त्याने तिला बेडवर बसवत बाजूचा पाण्याचा ग्लास हाती घेतला. तिने ही 2 घोट घेत जरा स्वतःला शांत केलं. "आम्ही सर्व असताना तू का घाबरते? चल," म्हणत त्याने तिला बाहेर आणलं. राही आणि रीना देखील पाठोपाठ बाहेर आल्या. नाश्त्याचा ट्रे हाती घेत आईने तिला पुढं केलं. तिने पुन्हा एकदा प्रसन्नकडे बघताच त्याने डोळ्यांनीच धीर देत पुढे बोलावलं. सर्वांना चहा नाश्ता देत तिला एका ठिकाणी बसायला लावलं. थोडेफार प्रश्न विचारत सर्वांनी मुलगी पसंत असल्याचं जाहीर केलं. रजत अजूनही तिलाच चोरून बघत होता. बाजूला भाऊ बसला असल्याने त्याने जरा हळू आवाजात "मला बोलायचं आहे तिच्याशी" म्हणताच भावाने सर्वांपुढे त्यांना एकांतात जरा बोलता यावं यासाठी सर्वांची परवानगी मागितली. प्रसन्नचे वडील लगेच "हो हो, त्यांचं बोलणं होईल तोपर्यंत आपण पुढची बोलणी करून घेऊया, म्हणजे आजचं सर्व ठरवायला बरं." त्याच्या बोलण्यावर सर्वांनीच लुडू माना हलवल्या. अभयच्या वडिलांनी लगेच पुढाकार घेत "प्रिया बाळा जा, त्यांना आपलं टेरेसवर असलेलं गार्डन दाखव तोपर्यंत." तिनेही होकारार्थी मान हलवली आणि आपल्या जागेवरून उठून समोर निघाली. पण कोणाचं लक्ष नाही हे बघत लगेच त्याला डोळ्यांनीच खुन्नस देत समोर चालू लागली. तिच्या नजरेतील जाळं मात्र त्याच्या मनात भीती निर्माण करून गेलं. ती गेली त्या दिशेने तोही मागच गेला. टेरेसवर जाताना पायऱ्यांवरून ती पुढे आणि रजत मागे जात असताना साडीत जरा पाय अडकला आणि ती पडणार तर त्याने लगेच हात धरला. थोडासा स्पर्श, पण त्या स्पर्शाने तिच्या पोटात गोळा आला. "अगं हळू ना," तो बोलून गेला. मात्र तिने पुन्हा एक जळजळीत कटाक्ष त्याच्यावर टाकला आणि आपला हात सोडवत वर निघून गेली. नाईलाजाने तोही गेला मागे. एका ठिकाणी उभी राहत तिने त्याला समोरील बेंच बसण्याचा इशारा केला. तो बसला, पण ती अजूनही उभीच, म्हणून मग त्यानेच तिचा हात धरत बसवलं. "बस ना तू पण." बसताच तिने सरळ त्याला प्रश्न केला. "बोला, काय बोलायचं होतं तुम्हाला?" "अगं अशी का बोलत आहे? लग्न होणार आहे आपलं आणि तू माझ्यावर रागवलीस ना, म्हणून जरा तुझा रुसवा घालवायला म्हणून सर्वांसमोर परमिशन घेतली तुझ्याशी बोलायची. सॉरी ना प्रिया, कळतंय मला तुझा राग. पण आता आपलं लग्न होणार आहे, मग मागचं सर्व विसरून नवीन सुरुवात करूया ना. सर्व तर तुम्ही ठरवलंय, मग मला विचारायची काय गरज?" आता मात्र तोही संतापला. तिचा हात हाती घेत त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे बोलू लागला. "मला सांग, तुला नाही का करायचं लग्न? वेळ हवाय का तुला?" तिने मान खाली घालून नकारार्थी मान हलवली. "अगं बोल तरी नीट, तू बोलणार नाही तर मला कसं काय कळणार तुझ्या मनात काय आहे ते?" आता मात्र तिचे डोळे पाणावले. त्याच्या हातावर तिच्या अश्रूचा एक गरम थेंब पडला आणि त्याने क्षणात तिच्या हनवटीला हात लावत चेहरा वर केला. आपल्या हाताने तिचे डोळे पुसत "रडू नको प्लीज, तू रडली की मला पुढे काही सुचत नाही. तू नकार दिला तरी चालेल, पण तू नेहमी आनंदी हवी." लगेच खिशातून मोबाईल काढत त्याने अभयला कॉल केला. "भाई वर ये, बोलायचं आहे तुझ्याशी. कोणाला कळू नको देऊ प्लीज." सर्व लग्नाची बोलणी करत असताना रजतच्या कॉलने अभयने बघून येतो सांगत लगेच वर गेला. बघतो तर रजत एका ठिकाणी खिशात हात टाकून दूरवर कुठेतरी नजर लावून उभा होता आणि प्रिया बेंचवर शांत बसून होती. अभयने वर येत लगेच तिला हाक मारली. "बच्चा." "भाई" म्हणत तीही त्याला बिलगली. "काय झालं? थोड्या वेळ आधी सर्व नीट होतं, मग आता काय बिनसलं तुमचं?" अशा प्रश्नार्थक नजरेने तो त्या दोघांना बघत होता. ते अजूनही काही बोलत नाही, म्हणून मग रजतनेच तोंड उघडलं.
तिच्या प्रेमासाठी इथवर आलंय, पण तिला हे लग्न मान्य नाही. चुकलं माझं. मी आधी तिची परवानगी घ्यायला हवी होती. काय झालंय नीट सांग राजा? तो बोलत नाही बघून अभयने तिला डोळ्यांनीच काय झालं विचारताच तिने नकारार्थी मान हलवली. तिच्या डोक्यावरून हात फिरवत अभयने शांत करत नीट बोल आणि खाली ये, फिक्स करायचंय ना लग्न? तिने होकारार्थी मान हलवली आणि अभय खाली निघून गेला. अभय खाली जाणार तर राही त्याला वर येताना दिसली. हाच चान्स आहे तिच्याशी बोलायचा म्हणून तिथेच आडोशाला उभा राहिला. ती खोलीत जाणार तर त्याने हात धरला आणि स्वतःकडे खेचलं. अचानक कोणीतरी खेचल्याने ती ओरडणार तर डोळ्यासमोर अभय दिसला. अगदी ओठांवर आकर्षक हसू होतं त्याच्या आणि त्याला बघून तिने मान खाली घातली. त्याच्या छातीवर विसावलेले तिचे दोन्ही हात आणि मान खाली. त्याचा एक हात तिच्या कमरेवर तर दुसऱ्या हाताने त्याने तिची हनुवटी वर करत नेहमी मोकळे असणारे काही केस चेहऱ्यावर आले ते कानामागे सारत त्याने हळूच कानाजवळ जात पुटपुटला, लवकर खाली ये, वाट बघतोय. आधीच अभय एवढ्या जवळ त्याच्या लूकने आज ती स्वतःला त्याच्याकडे बघण्यापासून रोखू शकत नव्हती. ती त्याच्या डोक्यात बघत असताना त्याने हळूच तिचा एक हात हाती घेत त्यावर ओठ टेकवले. ती अजूनही त्याच्यात गुंतली असताना पुन्हा एकदा मंद आवाजात त्याने विचारलं, येतेस ना लवकर? तिनेही होकारार्थी मान हलवली आणि तो हसतच तिथून निघून गेला. भानावर येत ती देखील घरात निघून गेली. आता घडलं ते काय होतं आणि त्याला एवढ्या जवळ बघून मी कशी आणि काय त्याच्या डोळ्यात हरवले? नकार देण्याऐवजी होकार दिला म्हणून तिची नुसतीच चिडचिड सुरू होती. पण त्याच्या ओठांचा स्पर्श जाणवताच तिचे गुलाबी गाल घरात येत तिने काही वस्तू घेत लगेच खाली निघून गेली. अभय खाली आल्याने वर प्रिया आणि रजत दोघेच होते. रजतने एक नजर तिच्यावर टाकत खाली जाणार तर तिने हात धरला. त्याने मात्र हात सोडवून घेत पुन्हा 2 पावले पुढे गेला तर तिचा जड आवाज कानी पडला, रज्जू. नेहमीच प्रमाणे ती त्याला प्रेमाने रज्जू म्हणायची, पण तो नेहमीच तिला वेडाबाई म्हणत हसून टाळत. पण आज तिने मारलेली हाक त्याचं काळीज चिरत होती. लगेच मागे येत त्याने तिला आपल्या मिठीत ओढून घेतले. प्लीज रडू नको तू. रडली की मला सुचतच बंद होतं. मी सांगते सर्वांना माझ्या परीने काय सांगायचं ते. चुकलं माझं. तू त्या दिवशी ना बोलता निघून गेली. तुझ्या शांततेला मी होकार समजून इथवर आले. यापुढे तिला असं मिठीत घेता येणार नाही असंच त्याला वाटत होतं आणि तो पुन्हा पुन्हा तिला आपल्या मिठीत घट्ट कवटाळत केसांवर ओठ टेकवत होता. थोड्या वेळाने ती शांत झाली बघता त्याने तिला सोडलं. त्याने स्वतःपासून दूर केलं म्हणून तिने ओठ बाहेर काढले. आता काय झालं असं रुसायला? उशीर केला तुम्ही यायला. आज मी कधीची वाट बघत होते आणि एका शब्दानेही सांगितलं नाही मला. आता मात्र तिचा क्यूट फेस बघून त्यालाही हसू आलं. पुन्हा मिठीत ओढत त्याने पटापट तिच्या चेहऱ्यावर आपले ओठ टेकवायला सुरुवात केली. तिचा चेहरा ओंजळीत घेत त्याने कपाळावर दीर्घकाळ ओठ टेकवले. खूप 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 जास्त प्रेम आहे माझं तुझ्यावर, तेही जीवापाड. मनात असतानाही मी तुला नकार दिला त्यासाठी खरंच सॉरी. मला नव्हतं माहिती तू माझी वाट बघत असणार ते. त्याने जान धरत पुन्हा स्वारी म्हणत पटपटला आणि तिने नकारार्थी मान हलवत त्याचा हात आपल्या हाती घेतला. तुला माहीत आहे आईचा स्वभाव कसा आहे. ती माझ्याशी कशीही वागली तरीही मी तिला नेहमीच माझ्या सख्या आईची जागा दिली. जन्मदात्या आईला कधी बघितलं नाही, पण जेव्हापासून समजायला लागलं तेव्हा ती माझ्या आयुष्यात माझ्या आईच्या जागी आली आणि तिलाच आई मानलं मी. जरा तापट आहे ती. माझ्याशी कशी वागली तरीही चालेल, पण तुझा शांत स्वभाव बघता मला नाही वाटलं तूही ते सर्व सहन करावं. पण आता मीही तुझ्याशिवाय नाही सुखी राहणार. आता तरी लग्नाला होकार दे गं माझी राणी. तिनेही पापण्यांची उघडझाप करत त्याला डोळ्यांनीच होकार दिला आणि त्याने त्या टपोऱ्या डोळ्यांवर ओठ टेकवले. खूप गोड दिसत आहे आज माझी राणी. तिच्या ओठांवर ओठ प्रेस करत तो बाजूला झाला आणि तिच्या ओठांवर लाजर हसू पसरलं. दोघांमध्ये असलेला गैरसमज आज दूर झाला होता. येत्या काही दिवसात ते देवा ब्रह्मांडाच्या साक्षीने पती-पत्नी म्हणून ओळखले जाणार होते. आणि आता सर्वजण आपापला निर्णय सर्वांपुढे जाहीर करतात. सर्वांचे चेहरे आनंदाने खुलले. मुलाला श्रीफळ देत लग्न पक्क झाल्याचं जाहीर केलं. लग्नाची बोलणी आधीच झाली होती. अवघ्या 15 दिवसात साखरपुडा आणि 2 महिन्यात लग्न असं सर्व ठरलं.
रजतने आधीच हुंड्याला नकार दिला, पण हा निर्णय त्याच्या घरच्यांना काही पटला नव्हता. मात्र मुलासमोर जास्त कोणी बोललं नाही. घरी गेलं की बोलू म्हणून सर्व गप्प झाले. सर्वांपुढे तमाशा नको म्हणून तोही शांतच झाला. पण आपल्या कुटुंबाचे चेहरे बघता त्याला कळायला वेळ लागला नाही. सर्वांची जेवणं आटोपली आणि आलेली पाहुणे मंडळी आपल्या घरी परतली. एव्हाना 8 जास्त झाले होते. राहीने सर्व पाहुणे जाताच आपली स्कूटी बाहेर काढत जवळच्या स्टेशनवर जाणार तर अभयच्या वडिलांचं लक्ष गेलं. "राही, कुठे निघालीस एवढ्या उशिरा?" ते जरा स्टेशनवर जाते. भाऊ येतोय, त्याला ॲड्रेस नाही ना माहिती." "बरं मग एकटी जाऊ नको, अभयला नाही सोबतीला. तसेही एवढे सर्व स्कूटीवर यायला जमणार आहे का? त्यापेक्षा अभयला मी गाडी काढायला सांगतो, थांब तू." नाही नको, मी जाईल ना. त्यांना कशाला उगाच त्रास." "त्रास कसला? आलाय त्याला, तू थांब, जाऊ नको एकटीने." अभयच्या वडिलांनी तिला मनाई करताच ती शांत झाली. मोहनरावांनी लगेच त्याला आवाज दिला तसा तो बाहेर निघून आला. आपल्याच धुंदीत तो हाताच्या बाह्या फोल्ड करत येत होता. कानाला मोबाईल असल्याने एका बाजूने मान आडवी करत मोबाईल कसाबसा त्याने कानाला लावला होता. बोलता बोलता तो सरळ आपल्या वडिलांच्या पुढे येऊन उभा झाला. फोन कट करत त्याने लगेच त्यांना विचारलं, "पिताश्री, तुम्ही हाक मारली मला?" राई तिथेच आपली स्कूटी घेऊन उभी होती. मात्र त्याला अजूनही दिसली नव्हती आणि त्याची नौटंगी बघून गालातच हसत होती. "अभ्या, जातोस का जरा राईबरोबर स्टेशनवर? तिचा भाऊ येतोय त्याला घ्यायला." राईचं नाव ऐकून तर तो हवेतच उडत होता. त्याने होकारार्थी मान हलवली आणि मोहनरावांनी तिला आवाज दिला, "राही बेटा, जा. गाडी ठेव आत नेऊन. अभय येतोय तुझ्याबरोबर." राहीचं नाव घेताच अभयने मागे वळून बघितलं तर ती आपली स्कूटी टर्न करत निघून गेली. अभयने लगेच आपल्या वडिलांना मिठी मारली. "पप्पा, ही पाटलीन चालेल ना तुम्हाला सून म्हणून?" त्याची आणि आपली पसंत एक आहे हे कळताच त्याने आनंदाने डुलूडुलू मान हलवली. ते समोर काही बोलणार त्याआधी राही परतली म्हणून मग अभय लगेच आत गाडीची चावी आणायला पळाला. राही अभयच्या वडिलांच्या बाजूला जाऊन उभी झाली. "तुम्ही कशाला त्यांना त्रास दिला? मी गेली असते ना. आधीच एवढी धावपळ झाली सर्वांची." खरंच खूप शांत आणि समजूतदार होती ती. "नको काळजी करू. येईल तो सोबतीला असं एकटीने जाण्यापेक्षा." तिनेही हसतच होकारार्थी मान हलवली आणि अभयच्या वडिलांनी तिच्या डोक्यावरून हात फिरवत "अशीच आनंदी राहा" म्हणून आत निघून गेले. इकडे अभय लगेच गाडीची चावी घेत पळतच बाहेर आला. "चल, उशीर होतोय." त्याने हाक मारली आणि समोर निघाला. मात्र ती अजूनही तिथेच उभी. तो परत मागे वळला तिचा हात धरत. "अगं चल म्हणतोय ना, उशीर व्हायलाय आपल्याला." हो, हो, चला." म्हणत तीही निघाली, पण त्याने हात सोडला नव्हता म्हणून मग जरा अवघडली ती. त्याने लगेच गाडीचं डोअर ओपन करत तिला आत बसवलं आणि स्वतः ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला. सीट बेल्ट लावत त्याने तिच्याकडे बघून अगदी गोड हसला. "आय हाय! काय हसतो हा, किती क्यूटनेस." तो गाडी बाहेर काढणार त्याआधी तिला आवाज दिला, "स्वीटू, सीट बेल्ट." तो गाडी काढत होता आणि ती त्याला एकटक बघत होती. तो काय सांगतो याकडे लक्ष नव्हतंच तिचं. त्याने गाडी बाहेर काढली आणि तिच्याकडे वळून बघितलं तर ती अजूनही तशीच. म्हणून मग त्यानेच तिच्या खांद्यावर जरा टच केलं. तेव्हा कुठे ती भानावर आली आणि तिने मान खाली घातली. गाडी थांबवत त्याने तिला पुन्हा एकदा सांगितलं, "स्वीटू, सीट बेल्ट." आता कुठे तिच्या लक्षात आलं. सीट बेल्ट लावायचा असतो, पण लावता कुठे येतो आपल्याला, म्हणून ती शांतच बसली. "अगं लाव ना लवकर, वाट बघत असतील तिकडे सर्व स्टेशनवर." "मला नाही लावता येत सीट बेल्ट." राहीने मान खाली घालूनच उत्तर दिलं आणि त्याला पुन्हा एक चान्स भेटला तिच्याजवळ जाण्याचा. पण चेहरा मात्र अगदी शांत ठेवत, "बरं, मी करतो तुझी हेल्प," म्हणत लगेच तिच्या बाजूला थोडा झुकला. तो झुकला तसं तिने आपलं अंग आकसून घेतलं, पण त्याने तिला जराही स्पर्श न करता लगेच सीट बेल्ट लावत बाजूला झाला. दोघेही निघाले स्टेशनवर जायला. राही शांतच होती. त्यानेही तिला तसंच बसू देत आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केलं. आपल्यामुळे तिला अवघडल्यासारखं वाटू नये म्हणून मग त्याने काहीही न बोलता थेट गाडी स्टेशनला आणून पार्क केली. त्याने गाडी पार्क करताच तिने स्वतःहून विचारलं, "लगेच पोहोचलो पण आपण?" त्यानेही होकार दिला. "बरं, मी कॉल करते," म्हणत तिने आपल्या भावाला गाडीत बसूनच कॉल केला. "हॅलो, हॅलो दिदू. अरे किती वेळ आहे पोहोचायला?" "दीदी, अर्ध्या तासात पोहोचतो बघ स्टेशनला. तू पोहोचलीस का?" "हो, ये तू, मी वाट बघते," म्हणत तिने लगेच फोन ठेवला. तिने फोन ठेवत अभयकडे नजर फिरवली. "ते त्याला यायला जरा वेळ आहे." अभयने "बरं, मग इथेच बसूया," म्हणताच विचारताच त्याने होकारार्थी मान हलवली. स्वतःचा सीट बेल्ट काढत त्याने तिचा बेल्टही सैल केला.
जरा स्वतःची सीट मागे ॲडजस्ट करत मागे टेकला आणि डोळे मिटले आणि तिचा मंद आवाज कानी पडला. "सॉरी, ते माझ्यामुळे तुम्हाला त्रास झाला." त्याने लगेच डोळे उघडत तिच्यावर नजर टाकली. तिने पुन्हा आपली नजर झुकवली. जरा रागच आला त्याला तिने असं म्हणताच. "तुला माझ्यासोबत अवघडल्यासारखं वाटतं का गं?" त्याच्या थेट प्रश्नाने तिच्यावर स्थिर, त्याची जरा रागीत नजर मान वर करत तिने नकारार्थी हलवली. तिचा शांत चेहरा बघून त्याने पुन्हा स्वतःला शांत केलं. ती आपल्या मोबाईलमध्ये डोकं घालून बसली आणि अभयने गाडीचे दार उघडत एक पाय बाहेर काढत तसाच बाहेरच्या दिशेने तोंड करत खिशातून एक सिगारेट बाहेर काढत पेटवली आणि एक कश ओढला. त्याला राही आज पहिल्यांदा सिगारेट ओढताना बघत होती. प्रियाने आधीही सांगितलं होतं त्याला आहे सवय कधीतरी सिगारेट पिण्याची, पण नेहमी नाही. त्याच्याकडे नजर वळवत तिने हळूच सांगितलं, "सिगारेट आपल्या हेल्थसाठी हानिकारक आहे." तिने सांगून परत शांत झाली. त्याने मात्र लगेच मान न वळवता विचारलं, "तुला काही फरक पडतो?" त्याच्या तिरकस प्रश्नाने तिलाही जरा वाईट वाटलं. तिने काहीच उत्तर दिलं नाही म्हणून मग त्यानेच सिगारेट ओढतच गुड म्हणत तसाच बसून राहिला. तिच्या मात्र डोळ्यात पाणी जमलं त्याच्या तिरकस बोलण्याने. तर मग मैत्रिणींनो, या कथेच्या लेखिका त्रिवेणी जाधव या आहेत. कथा आवडत असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, जेणेकरून या कथेचा येणारा नवीन भाग तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोहोचेल. थँक यू फॉर वॉचिंग मन माझे चॅनेल.